शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. मण्यात पाणी यायच्या अगोदर काडीला रिंग पडणे आणि त्यामुळे साईज थांबून पानं देखील खराब व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून मण्यामध्ये पाणी आल्यानंतर आपल्याला इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये चांगला पॉईंट त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, ममिफिकेशन झालं नाही पाहिजे, चांगलं वजन मिळालं पाहिजे, चांगली लांबी मिळाली पाहिजे. त्यासाठी पाणी उतरायच्या अगोदर काडीला रिंग पडते, काडी मॅच्युरिटी त्या ठिकाणी थांबते. मग अशा वेळेस आपण कोणतं ड्रिपचं ऍप्लिकेशन त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आणि मण्यात पाणी आल्यानंतर 50-60% मण्यामध्ये पाणी येतंय त्यावेळेस पुश स्प्रे ज्याला आपण म्हणतो, एस मशीन चिमा मशीनचा जो स्प्रे आहे तो कशा पद्धतीने घेतला पाहिजे. त्यानंतर आपण सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे एसओपी देत असताना ते स्लरीच्या माध्यमातून कसं दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला वजन चांगलं मिळेल, मण्यामध्ये चांगला गर भरेल, चांगली साखर भरेल आणि क्रंची द्राक्ष आपण बाजारपेठेमध्ये पाठवू शकू. त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तत्पूर्वी जे शेतकरी माझ्यासोबत आहेत, ज्यावेळेस गोळीबारची छाटणी झाली त्यावेळेस त्यांनी फोनवर मला संपर्क केला की सर बाग 100% फेलच वाटते, पण तुमचे व्हिडिओ बघितले आणि एक स्प्रे तो तुम्ही सांगितला तो घेऊ का. ते फोटो बघून तिथून बऱ्याचशा वेळा त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आज मण्यामध्ये पाणी यायला कुठंतरी नॉर्मल सुरुवात झालेली आहे. अशा वेळेस हा व्हिडिओ आपण घेतोय. त्यांचं नाव जाणून घेतो. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव संपत भाऊसाहेब गारे, राहणार खानगाव नजीक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर 89-99-05-6514. हा तुमचं एक प्रतिक्रिया मी जाणून घेईल की सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस 12-13 दिवसाची प्लॉट होता तुमचा गोळीबार नंतर फेल वाटत होता, तिथून डॉक्टर किसानचं आतापर्यंत मार्गदर्शन घेत आलात तुम्ही, एकंदरीत काय वाटलं तुम्हाला? सर्वप्रथम तर मी हे सांगाल का, जो पाहत असलेला प्लॉट हा फेलच होता. हा माझा स्वतःचा म्हणजे मी स्वतःला मनाला वाटलं का माझा प्लॉट पूर्णपणे फेल आहे. परंतु मी यूट्यूबच्या माध्यमातून सर आपले व्हिडिओ पाहत होतो आणि तुमचे जे म्हणजे ज्यावेळेस फेल म्हणजे 10, 9, 10 आणि 11व्या दिवशी जे 3 स्प्रे होते, आरे असेल, सक्षम असेल, प्लॅटिनम असेल आणि हे मारल्यानंतर फेल असलेला प्लॉट कसा 100% माल निघू शकतो, त्या संदर्भात मी व्हिडिओ बघितले होते. म्हणून मग मी 3 दिवस फॉलोअप केला, तुमच्याशी पण वारंवार संवाद केला आणि तुम्ही मला सांगत गेले की ह्या दिवसाला हा स्प्रे मारा. मी ते मारत गेलो आणि फेल काढेपर्यंत मला माल हा अक्षरशः वाटत नव्हता. परंतु फेल निघाल्यानंतर ज्यावेळेस झाडावर बघितलं का आपल्याला कमीत कमी 15, 20, 25 घड मिळत आहे. पहिला एक व्हिडिओ ह्या प्लॉटचा फेलच्या दरम्यान झालेला आहे. म्हणजे आज मी तिला कोणी म्हणणार नाही का हा प्लॉट फेल होता. म्हणजे जिथं सरांची पण मानसिकता होती का सर तुम्ही पण सांगू शकाल का हा प्लॉट तुम्ही पण म्हणत होते माल आहे पण कमी आहे, हा विषय तुम्ही पण क्लिअर केला होता माझ्याशी. म्हणजे त्यावेळेस संदर्भात मला पण माहित होतं का प्लॉट मध्ये माल कमीच आहे. मग आज जर जे कोणी बघितलं ते म्हणणार नाही का, म्हणजे आज आपल्याला वेड्यात काढतील का त्या प्लॉटचा व्हिडिओ नाही. हा म्हणजे ह्या प्लॉटचा व्हिडिओ नाही, आज पण आपल्याला वेड्यात काढतील दोघांना. पण त्या हिशोबाने मी बघितलं, डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं आणि वेळोवेळी तुमच्याशी संपर्क केला. तुम्ही सांगितलेलं सगळं शेड्यूल मी फॉलोअप केलं आणि आज प्लॉट एकदम 100% मी तर म्हणेल का फेल नाहीच आहे. आपल्याला जेवढं म्हणजे सध्याचा बाजारभावाचा विचार करता जेवढं अवरेज पाहिजे तेवढं अवरेज आपण या ठिकाणी बघतोय. आता हे बघा मित्रांनो, इकडे रे दादा, आता ही जी काडी आहे, ही काडी घडाच्या पुढं परिपक्वता जवळजवळ 3ऱ्या डोळ्यापर्यंत गेलेली आहे. हा बंच बघा तुम्ही, याच्या अजून मण्यात पाणी यायचंय, मण्यात पाणी यायचंय, शुगर यायची. पण ज्या ज्या शेतकऱ्यांना इकडे दाखव ही अशी अडचण जाणवत असेल, हे बघा इथं घडापर्यंत येऊन काडी परिपक्वतेला थांबलेली आहे, मण्यात पाणी अजून 8 दिवसात येईल. मग अशा वेळेस ज्यांना अडचणी येत आहेत त्या शेतकऱ्यांना जमिनीतून काय दिलं गेलं पाहिजे जेणेकरून ही काडी घडाच्या पुढे 2-3 डोळे परिपक्व झाली पाहिजे, जशी ही काडी आहे. आता या बंचमध्ये आणि या बंचमध्ये फरक तुम्हाला दिसत असेल. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, मण्यात 8-10 दिवसात पाणी येणार आहे पण कुठंतरी तुम्हाला त्या ठिकाणी वॉटर डिप्लोडियासारखं वाटतंय, काडी रिंग पकडते. तिथं तुम्हाला एकरी 1 लिटर सक्षम, 5 किलो मोरचूत, 5 किलो साखर हे ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय. आणि वरतून फवारणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या, वरतून फवारणी मण्यात पाणी यायच्या अगोदर एक फवारणी खूप महत्वाची तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमच्याकडे भुरी नसावी, असेल नसेल तरी देखील 0,050 या खताची मात्रा 200 लिटरला 1 किलो आणि सल्फर फक्त आणि फक्त 100 ग्रॅम ही फवारणी मण्यात पाणी यायच्या अगोदर करून घ्यायची. मण्यात 50-60% पाणी येऊ द्या, 70%, 80% पाणी येऊ द्या. त्यावेळेस इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये एस मशीनच्या माध्यमातून असेल, चिमा मशीन असेल, अगदी तुमचं एटीआर नोझल असतील,
साध्या ट्रॅक्टरने देखील तो स्प्रे एकरी प्रमाण फक्त लक्षात ठेवा. एकरी 12 ग्रॅम GA घ्यायचा आहे. त्याच्यासोबत 1 लिटर लॉंग साईज घ्यायचं आहे. जे लांबीचं औषध आहे, ज्याने अजून मणी लांब तुम्हाला शेवटच्या 15-20 दिवसात कसा लांब त्या ठिकाणी होईल, त्यासाठी लॉंग साईज 1 लिटर, टेक्क्याल 1 लिटर का घ्यायचंय, की सकाळी दव पडू शकतं, ढगाळ हवामान, बारीक पाऊस येऊ शकतो, कधीही वातावरण बिघडू शकतं, मण्याने क्रॅक मारला नाही पाहिजे, मणी क्रॅक नाही गेला पाहिजे, घड लवचिक राहायला पाहिजे. त्यासाठी एकरी 1 लिटर टेक्क्याल आणि सोबत 200 ते 250 मिली फक्त होमोब्रोसनाइट घेत असताना प्रोसेल तुम्हाला 200 ते 250 मिली घ्यायचंय. SS मशीनचा स्प्रे झाला, चिमा मशीन कोणत्याही यंत्राने तुम्ही ती फवारणी केली, 3 दिवस जाऊ द्या. 3 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून परत एकदा चांगली स्लरी देत असताना ती स्लरी द्यायची फक्त आणि फक्त एकरी 15 किलो SOP 5 ते 8 लिटर पर्यंत दूध घ्यायचंय. गावरान गाईचं दूध 5 ते 8-10 लिटर घेतलं तरी चालेल. 15 किलो SOP, 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो गुळ आणि 15 ते 20 किलो सोयाबीन पिठाचा बरडा, हे सगळं एकत्र 48 तास भिजून घ्या. व्यवस्थित वस्त्रगाळ करून घ्या, ड्रिप मधून तुम्ही सोडून द्या. त्यानंतर तुम्हाला जो SS मशीनचा स्प्रे झाला, तिथून 6व्या दिवशी पहिला स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे. पोटॅशियम सोनाइट 1 किलो, बोरान 100 ग्रॅम, प्रमाण आहे 200 लिटरचं. परत 3 दिवस गॅप जाऊ द्या. 3 दिवस गॅप गेला, पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे 0050 1 किलो, चिलिटेड मॅग्नेशियम 100 ग्रॅम. स्लरी दिल्यानंतर 8व्या-9व्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून शेवटचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे एकरी 1 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS, जेणेकरून आपल्याला 18-20 ब्रिकचे शुगर त्या मण्यामध्ये आली पाहिजे. चांगल्या शुगरचे द्राक्ष आपल्याला बाजारपेठेत पाठवता आले पाहिजे. लोकांनी खाताना आपलं नाव घेतलं पाहिजे, किती गोड द्राक्ष आणि किती क्रंची द्राक्ष आपल्याला खायला मिळत आहेत. त्यांनी वजन पण वाढणार आहे तुमचं. आणि शेवटचा स्प्रे तुम्हाला करायचा आहे त्या ठिकाणी 200 लिटर पाण्याला शुगर स्टार 500 मिली, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय, नीट लक्षात घ्या, शुगर स्टार 500 मिली, पोटॅशियम सोनाइट 1 किलो, हा शेवटचा स्प्रे करायचा आहे. 4-5 दिवस थांबायचंय, बाग हार्वेस्टिंग करून घ्यायची. हे शेड्यूल जवळजवळ 1 महिन्याचं आहे, नीट लक्षात घ्या. मण्यात पाणी येतंय, पाणी 4-5 दिवसात येतंय, त्याच्या अगोदर जर काडीला रिंग पडते, त्याच्यानंतर काडीला रिंग पडते म्हणून सक्षम मोजून साखर तुम्ही दिलं, मण्यामध्ये पुढच्या 6-7 दिवसामध्ये, म्हणजे गेले तुमचे 10-12 दिवस झाले, 60-70% पाणी आलं. SS मशीनचा स्प्रे गेला, 4 दिवस गॅप नंतर स्लरी दिली, परत 4 दिवस गॅप गेला, पहिला स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेतला, परत 4 दिवस गॅप गेला, दुसरा स्प्रे घेतला, 2 दिवस गॅप गेला, शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं, शुगर स्टार 1 लिटर, 5 किलो PMS किंवा पोटॅशियम सोनाइट, शेवटचा स्प्रे करताय तुम्ही शुगर स्टार 200 लिटरला 500 मिली, पोटॅशियम सोनाइट 1 किलो, एवढ्यावर थांबून घ्यायचंय. जर पानं जर तुम्हाला खराब निस्तेज वाटत असेल, तिथं एक एक्स्ट्रा स्प्रे तुम्हाला मी सांगतो. मण्यात पाणी आल्यानंतर पानं निस्तेज वाटतायत, पानांना चकाकी नाही, हिरवेगारपणा नाही, निस्तेज वाटताय, तिथं 200 लिटरला डायरेक्टर 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बीपट 100 ग्रॅम, असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी डिमांड आहे रिकट संदर्भामध्ये असेल, त्याचप्रमाणे खरड छाटणी यावर्षी उभ्या बागांची लवकर घेतली पाहिजे का, आणि चांगली काडी बनवून चांगला माल पुढच्या वर्षी आणण्यासाठी खरड छाटणीमध्ये कसं कामकाज केलं गेलं पाहिजे, बाग वर्षभर उभी होते, त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना खर्च कसा कमी ठेवता येईल, फवारण्या कशा कमी ठेवता येईल, आणि हे सगळं करून उत्पादन खर्च कमी ठेवून चांगला माल आपल्याला पुढच्या वर्षी कसा आणता येईल, म्हणजे चालू हंगामामध्ये ऑक्टोबरमध्ये आपल्याला चांगला माल कसा आणता येईल, त्या संदर्भात 1-2 व्हिडिओ मी लवकरच देईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. एक गोष्ट फक्त सर, बोला. एक गोष्ट, ज्यावेळेस हे सर ह्या प्लॉटला व्हिजिट दिली होती, त्यांनी मला सांगितलं होतं का बर्निंगसाठी फक्त मी सांगितलेले स्प्रे मारा. मी खरंच या रानात उभा, माझ्या खोटं नाही बोलणार. ह्या प्लॉटला बर्निंगसाठी एकही स्प्रे नाही, एकही नाही, फक्त 13-045 आणि मॅग्नेशियम सल्फेट, बस हे 2 स्प्रे काढले. तुम्ही मला फोन केला होता, मी तुम्हाला सांगितलं का बिंदास राहा माझ्या बर्निंग साठी एकही स्प्रे मारला नाही याला. कुठं दिसली तुम्हाला कुठंच burning? आता मण्यामध्ये क्वचित एका ठिकाणी जो बंच उन्हात आहे त्याला, थोडंफार तर होणारच ना. बाकी एकही स्प्रे मारला नाही याला. नाही तर दरवर्षी जास्त भरणी घ्यायची. पुढच्या वर्षी बाबा याच्यापेक्षा आपण सुंदर प्लॉट बनवणार आहोतच. मण्याची लांबी 1 बोटा एवढी आपण करणार आहोत. ते आपण पुढच्या वर्षी करून दाखवू. त्यावेळेस देखील मी कारण त्यावेळेस सरांनी छातीठोकपणे सांगितलं होतं 101% लिहून ठेवा म्हणे, जर बर्निंग आली तर मला भेटा, हे वाक्य होतं. म्हणून मी पण जिद्दी होतो, मी पण एकही स्प्रे मारला नाही का, मला ते पाहायचं होतं, म्हणजे ते सिद्ध करायचं होतं. आणि खरंच सांगतो, 13-045 मॅग्नेशियम सल्फेट याच्या व्यतिरिक्त याला स्प्रे नाही, व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही बर्निंग. नक्की शेतकरी बांधवांनो, ही शेतकऱ्याच्या तोंडून जी प्रतिक्रिया तुम्ही ऐकताय,
रोखोक काम असणाऱ्या डॉक्टर किसान आमची संपूर्ण टीम, माझे सहकारी सागर पवार सर असतील, माझा असिस्टंट असेल, माझी बॅकएंडची टीम असेल, हा सगळा सपोर्ट शेतकऱ्यांना करताना ज्या प्रॅक्टिसेस आम्ही स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन किंवा मी स्वतःच्या शेतीमध्ये करत असतो आणि जिथून चांगला रिझल्ट एखाद्या प्रोडक्टचा मिळतो, तेच प्रोडक्ट किंवा त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी फवारणीचं माध्यम असेल, ड्रिपचं माध्यम असेल, कसे खतं किती प्रमाणात देऊन आपली वेली त्या ठिकाणी सशक्त ठेवता येईल आणि चांगलं उत्पादन आपल्या हातात घेता येईल, या अनुषंगाने गेल्या 8-9 वर्षापासून आम्ही काम करतोय. आणि त्यात दरवर्षी चांगल्या चांगल्या अशा शेतकऱ्यांची भेट होऊन जे छातीटोकपणे त्या ठिकाणी त्यांनी बघितलं, मला सांगितलं की बर्निंग येणार, मग काय केलं पाहिजे, लोक ह्या फवारण्या करताय, आमच्याकडे दवबादळ पडतंय, थंडी जास्त असते. मी तिथं छातीटोकपणे सांगितलं होतं की फक्त मी सांगतो तेवढ्याच फवारण्या करा. त्यांनी ठरवलं की ठीक आहे, डॉक्टर किसानवर आता विश्वास ठेवलाय, जरी बर्निंग आलं तरी चालेल, फक्त सरांनी सांगितलेल्या फवारण्या करायच्या. त्याबद्दल एवढा मोठा विश्वास त्यांनी ठेवला की कदाचित 5-50% नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्याचं होऊ शकतं आणि तो शेतकरी डॉक्टर किसानवर विश्वास ठेवतो. त्याबद्दल तुम्हाला आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा देऊन व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.